गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज जरा जास्तीच तब्येत खराब झाली आहे माझी. काल रात्री झोपलो तर रात्री AC चालू होती का काय माहीत नाही, मला एवढी थंडी वाजायला लागली आणि खोकला तर एवढा वाढले, एवढा मी घसा पकडले पूर्ण. आणि आज उठलो की तिला 11:30ला उठलो, त्याच्यामध्ये जिमला जायचा होता, तिथं पण जायला नाही भेटला आणि दम लागते, बोलताना पण जरा दम लागते. म्हणजे रात्रीचं असं आलेलं मला का चादर आहे माझ्या अंगावर, AC चालू आहे, ACचं रिमोट बाजूला असं वाटत होता, पण मला बंद करायला तो रिमोट पण उचलायला नव्हतं. असा एकदम झालेला डोळा पांगला झालेलो मी. पण आली बघ, लादी साफ करायला घेतला, लगेच जाते ती, तिला समजते म्हणजे लादी साफ करायला घेतले. हळूहळू ती शहाणी झाली, म्हणजे समजते तिला आम्ही काय करतो काय करत नाही. म्हणजे आम्ही तिला समजते कोण मूडमध्ये आहे, कोणला कसा कोणत्याशी कसा वागायचा. कुत्रा असता अजून क्विक असता, तो फुल मूडमध्ये झोपल्या. उठली 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 उठली. ओ स्ट्रेचिंग. गुड मॉर्निंग. जेवलो काय, नुसती एक चपाती खाली, ती पण नव्हती जात, बजाबरीने खाली, कारण की गोळ्या खायचा होता. तर गोळ्या खातो, सिरप पितो आणि जायचं आहे जरा बँकेत जायचा होता, अजून काम होतं दिवशीचा, तो काम करून येईन आता. त्यामुळे अशक्तपणा येतो. तर आता चाललो मी बँकेत, दिवशीचं काम करून येतो लगेच. सेल उतरलं जातं का आता लांब असलं चालत नाही, सेल उतरलं नाही वाटतं. AC आत थंडी पण जाम वाटते, म्हणजे लगेच अशी कूलिंग पण झाली आणि ताप आहे म्हणून जरा जास्ती थंडी थंडी वाटते. बँक जवळ इथं पोहोचलो, पण बँक सध्या बंद आहे, कारण की लंच ब्रेकला गेलेत सगळे. 3:30 वाजता बँक ओपन होईल, 20च मिनटात. मग मी घरी नाही जात, इथंच थांबतो. बँक ओपन झाली का पटापट काम करू आणि जाऊ, कारण की परत घरी जाऊ 10 मिनटं त्याला लागतील, परत येऊ 10 मिनटं त्याला लागतील, मग 20 मिनटं इथंच थांबतो ना. बँक उघडला आणि काम पण लगेच केला, 2 मिनटाचा काम नव्हता. फक्त गेलो तिकडून फॉर्म घेतला आणि काय कुठला गेलो तिथं फॉर्म घेतला, 2 मिनटं पण नाही लागली. त्यानं विचारलं बँक कधीपर्यंत चालू आहे. तर आता जाऊ घरी आणि जरा वेळ झोपू, कारण की मला जाम झोप आली, ती गोळ्यांची औषधाची गुंगी आले. जस्ट घरी पोचलेलो, वरती जस्ट चढवत होतो मी आणि तेवढा लगेच शुभम आला, बोलला मला काम आहे कालेजला चल. मग त्याच्यावर परत आलो बँकेत, त्याला आता काम आहे इथं बँकेत, मग त्याचं काम झालं, आपण घरी जाऊ. अब्बी आया ना मी घर पे, गाडी लावू आता आणि मग निवांत आराम करू. आता खोकला हलका हलका कमी झाले, पण ती तापाची अशी गुंगी काय तर म्हणतात ते हाय जातो. काय नाही, टाइम आहे. हाऊ वॉज युअर डे विथ न्यू फोन? कॉलेजमध्ये ऑरा फार्मिंग करत होता एकदम. कैसा वाटला पोरं बिरं बघून, पोरांची काय रिएक्शन पोरांना सांगलाच नाही, पोरं कोणी बघलाच नाही, काढलाच नाही. तर मेडिकलला आलो, पण मेडिकलला यायच्या आधी पण मी झोपलेलो, 6:30 पर्यंत आज झोपलो. एवढे अशक्तपणा वाटत होते, आता पण एकदम लो फील होते, काय समजत नाही. अचानक असा इकडचं तिकडे एकदम डाऊनफॉल झालेला आता. पण आज मी ते ट्यून शिकलो, पूर्ण वाजवायला शिकलो, तुम्हाला वाजवून दाखवतो. बेबी सिटिंग चालू केली मी मेडिकलमध्ये. मम्मी येईल ना आता, दादा पण येईल. अरे मम्मी येईल ना आता, येऊ वाजव आता, वाजव तू वाजव. अगे मम्मी येईल ना गे, अरे मम्मी येईल मम्मी येईल. अरे ही पोरी एक प्रश्न 10 वेळा विचारते यार, मम्मी कुठे आहे, मम्मी येते, थांब जरा. यो वाजव ना तोपर्यंत. अरे यो वाजव, मम्मी येईल तुझी. मम्मी येते, येते आई येते. अरे आली. अरे यहाँ की धोखा करते म्हणा होता, करते एकसारखा तोच प्रश्न विचारते. येते
येते पिशूने मस्त की केक आणलाय आपल्याला. ओ तो मावशीने आणलेला तो वाला YouTube केकवाला. एक नंबर लागते हो केक. जेवल्यावर आपण खाऊ. ओ माय गॉड यो वाला पण केक आहे. मला वाटतं पायनॅपल विनॅपल असेल. तर आता माझं जेवण बिवून झाला आणि जेवून झाल्यावर मी माझ्यासाठी घेतलाय ते खायला केक जे दिसून आणलेला आपल्यासाठी. यो रसमलाईचा वाटते ते समजते. आणि यो वेगळा चॉकलेट आहे, यो डार्क चॉकलेट आहे. मस्त पैकी खाऊ. तब्येत जाऊ दे साईडला खाऊ मस्त आहे की. तोंडाची चव बिघडली आता हे खाऊन तरी चव आली पाहिजे. तर हा ब्लॉग एवढाच होता. काही शूट नाही केला जास्ती कारण की तब्येत बिघडलेली आज असा लुला पांगला पडलेलो. तर ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि झोपा. गुड नाईट.